डोंगरेचाळी माझी रात्रीची 2-2:30 वाजता कडी वाजवायची. 8 दिवस कंटिन्यू असंच चालू होतं. जी आता मी कास्टबद्दल बोलत नाही, पण इतर व्यक्तीची मुलं जी आहेत ती मुलं त्या मुलींची छेड काढतात. आणि मुली वगैरे खूप म्हणजे खूप गैरप्रकार चालतो तिथे संध्याकाळी. तिला असे घाणेरड्या पद्धतीत कपडे वगैरे असं काहीतरी बोलला तिला कार्ड वगैरे. मी खूप त्रस्त झालो आहे. सकाळच्या वेळेला जर अशी चोरी होत असेल, जर ते व्हाईट पावडर वगैरे रुमालानी बेशुद्ध केलं गेलं. नमस्कार, मैं हूं मुरारी पांडे, आप सभी का मुरारी की खबर में स्वागत है। हम इस वक्त मौजूद है मुंबई के चांदीवली विधानसभा क्षेत्र के वार्ड क्रमांक 158 परेरावाड़ी के डोंगरे सदन के इस मैदान में, जहां पर पूर्व नगर सेवक ईश्वर तायड़े के नेतृत्व में साकी नाका पुलिस स्टेशन और यहाँ के जो स्थानिक नागरिक हैं उनके बीच में यहाँ की सुरक्षा को लेकर एक संवाद स्थापित का एक कार्यक्रम साफ तौर पर यहाँ रखा गया। अभी थोड़ी देर में जो यहाँ के पूर्व नगर सेवक ईश्वर तायड़े हैं उनकी भी भावना जानने का साफ तौर पर प्रयास करेंगे। जो पुलिस के अधिकारी आएंगे उनसे भी यहाँ के लोगों की जो सुरक्षा है उसको लेकर हम उनकी प्रतिक्रिया जानने का प्रयास करेंगे। वयात आलेल्या मुली आमच्या इथे मुली वयात आल्यात, संध्याकाळच्या क्लासला जातात, रात्रीचं कुठे कुठे चाळीमध्ये अंधार असतात, तिथून त्यांना शॉर्टकट म्हणून जावं लागतं. तिथे हे मुलं मोठी मुलं जी आता मी कास्टबद्दल बोलत नाही, पण इतर व्यक्तीची मुलं जी आहेत ती मुलं त्या मुलींची छेड काढतात. मागे पुढे बघतात, मोठी माणसं कोण आहे की नाही बघतात, आणि त्या मुलींच्या ओढणी खेच, कुठे केस खोड. तर हे असं आमच्या मुलींबद्दल नाही झालं पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. त्याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी ते केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मेन म्हणजे लाईट्स लागणं फार महत्त्वाचं आहे, कारण हां हे मोठे लाईट्स. आणि कारण इथे चाळीतून भरपूरशी मुलं कपल्सने जोडप्याने फिरत असतात, आणि कित्येक वेळा आम्ही बघितलं देखील आहे की चोरांचाही फार इथे वावर आहे सगळीकडेच. त्यामुळे त्याच्यावर काहीतरी तुम्ही प्रशासनाने ॲक्शन घ्यायला पाहिजे. सिमला स्टेटबद्दल मी बोलत असेल तर सिमला स्टेटमध्ये पण अशा प्रकारचे प्रकार आहेत. काही कपल्स इकडचे तिकडे मुलं घेऊन फिरत राहतात. त्यांचा बंदोबस्त तो होईलच. कॅमेरा लावता हे पण तुमची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही कबूल केलीत. पण पुढे थोडंसं सिमला स्टेटबद्दल लक्ष असावं. लक्षात ठेवा. तुम्ही काय राहायला कुठे आपण? डोंगरेचाळी माझी रात्रीची 2-2:30 वाजता कडी वाजवायची. 8 दिवस कंटिन्यू असंच चालू होतं. तक्रार केली तुम्ही पोलिसांमध्ये? नाही, स्वतः बघितलं पण कोण दिसलं नाही. नाही तर आमच्या शेजारी पाठी मी आत्ता 2-3 दिवसापूर्वी बाहेरच दिवसाचं 10-11 वाजता ते चोरी झाली. म्हणजे स्टँड वगैरे नाही का, चप्पलचं स्टँड वगैरे, ते चप्पल वगैरे टाकून दिवसा ढवळ्या पण करतात चोरी. आणि मी परवा रात्री 11:30 वाजता आले. आता कुणाच्या कमोडिटीबद्दल नाही मी बोलत आहे, पण तिथे खूप लहान मुली वगैरे खूप म्हणजे खूप गैरप्रकार चालतो तिथे संध्याकाळी. म्हणजे आपल्याला लाज वाटेल असं हे करतात, कारण लाईट नाही आहे तिथे, मुळात खूप अंधार आहे. मग तिथे आधी हे करायला हवं की लाईटचं काहीतरी सोय करायची. शंकर भवन आणि शिवकृपा आणि टेरेजा आहे, इथून सगळं सकाळी शाळेची छोटी मुले 2 प्रकरणं अशी झाली आहेत. आम्ही त्याला स्वतः पकडलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. त्यांनी असे मुलीची छेड काढली, तिला असे घाणेरड्या पद्धतीत कपडे वगैरे असं काहीतरी बोलला तिला कार्ड वगैरे. ती घाबरून पोरगी आमच्याकडे, आम्ही तिकडला कॅमेरा चेक करून त्याला पकडून दुसऱ्या दिवशी आम्ही वॉच ठेवून त्याला पकडून पोलीस स्टेशनला आम्ही त्याच्या 2 केसेस झालेल्या आहेत. आणि आम्ही रात्री 2:30 वाजता एकदा बाहेर आलो, माझा भाऊ माझी मुलं, चोर असा फिरत होता, हातात रुमाल वगैरे असं आम्ही त्याच्या मागे धावलो सुद्धा, पण तो कुठे गेला आम्हाला माहिती नाही. असे रात्रीचे 2:30 ते 4, 4:30 पर्यंत ही चोर, आम्हाला भीती वाटते. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला फक्त गणपतीच्या वेळेला आणि नवरात्रीच्या वेळेला ही मुलं इथे जागी असतात, त्यामुळे आम्ही बिनधास्त असतो की इथली मुलं आपली असतात डोंगरे सदनची. आणि ही मुलं खूप खरंच चांगली आहेत मुलं इथे डोंगरे सदनची. अच्छा, मी सत्यवान आजगावकर. मी इथेच आपल्या मंडळाचं जे स्टेज आहे याच्या बाजूलाच माझी रूम आहे, 1+1. सकाळी 9 वाजता माझ्या घरामध्ये घुसून चोरांनी 2 मुली, एक लहान लंगडी मुलगी होती आणि एक बारीकशी जरा उंच मुलगी होती, वयाच्या फक्त 12-15 वर्षाच्या ह्या 2 मुलींनी घरामध्ये जाऊन ते रुमालामध्ये पावडर वगैरे असते ना, माझी सून झोपली होती, त्यांच्याकडे ती पावडर हे केले. हा प्रकार एका लेडीजने ह्या खिडकीतून बघितला
ह्या खिडकीतून, पण त्यांना काय आत गेल्यावर कोण गेलं आहे आणि काय माहिती नाही. परत ती बारदानामध्ये बाहेर जे बारदान ठेवलं होतं त्यामध्ये तिने 2 मोबाईल, ॲपलचा एक मोबाईल, दुसरा एक मोबाईल, आणि माझ्या नातवाच्या गळ्यातली लॉकेट आणि कानातले प्लस 50,000चं टेबलवरून माझ्या मुलाचं घड्याळ, असं एक 5 मिनटं पण न लावता त्या मुलीने ते कपड्यामध्ये गुंडाळून पोबारा केला. ती मुलगी पोलीस कंप्लेंट केलं का तुम्ही? नाही, पोलीस कंप्लेंट मी माझ्या मुलाला सांगितलं पोलीस कंप्लेंट करूया. इथले जे आमचे नाईक म्हणून आहेत आपल्या कार्यकर्ते म्हणून त्यांना सांगितलं. त्यांनी आणि मुलांनी विचार केला, जर 12 तोळ्याची चोरी आमच्या शेजारी, ती मानलेली बहीण आहे आमची, तिचं पोलीस स्टेशन काहीच हे करत नाही. त्यामुळे आम्ही तक्रार केली नाही. माझ्या मुलांनी म्हटलं काय फायदा आहे पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून, सगळे मिळालेले धागेदोरे आहेत त्यांचे. त्याच्यामुळे आम्ही खूप त्रस्त झालो आहे. सकाळच्या वेळेला जर अशी चोरी होत असेल, जर ते व्हाईट पावडर वगैरे रुमालानी बेशुद्ध केलं गेलं, नातू आणि माझी सून झोपली होती. यही बात आपने लाइव देखा है. हमारी सभी लाडली बहना क्या बोल रहे थे. हमारी लाडली बहनों को सुरक्षितता चाहिए. आज उन्होंने उनकी बेटे को सुरक्षितता चाहिए. घर में जो हम चाल में रहते तो यहाँ जो रात को पुलिस आना चाहिए, उसकी दस्तक होनी चाहिए. पहले राउंड होता था, बहुत छोटे थे हम लोग, राउंड आता था, सीटी बजाते थे, पुलिस का राउंड होता था. अभी लोगों का ये बात सच है कि आज लोगों पे जो गुनहगार है उनके ऊपर पुलिस का कोई वचक नहीं रहा है, और लोगों को नहीं लगता कि पुलिस कुछ करेगी. क्योंकि आपने देखा 12 तोला सोना गणपति में चोरी हो गया, अभी तक कुछ उसकी ये नहीं. अभी हमारे भाई है अजगावकर, उनका हो गया. हमारी बहन मंगलसूत्र निकल गया. किसी की कड़ी बजाते हैं रात को 2 बजे 3 बजे. हमारे बच्चों की छेड़खानी होती है. किसी विशिष्ट तौर पर कुछ लोग हैं समाज में, उन लोग विशिष्ट तौर पे सब कर रहे हैं. क्या चल रहा है? तो हम चाहते हैं, पुलिस प्रशासन को विनती करते कि इसकी ज़्यादा से ज़्यादा इंक्वायरी करके इन लोग को न्याय मिले, सुरक्षितता मिले, और उनको भय मुक्त जीवन जीने का एक मंत्र मिले. मेरा काम करने का तरीका ही ऐसा है. आपको पता है संघर्ष नगर में जब पानी नहीं था, मैं नगर सेवक नहीं था, मैंने 45 बोरवेल किए थे लोगों को. चुनाव आता है जाता है, चुनाव सामने रखकर कोई चीज़ मैं नहीं करता हूँ. और इसी तरह से हमारे यहाँ चाल में हमारे बहनों ने बोला कि अपने को 10 कैमरा चाहिए, अब 10 लाइट चाहिए, कैमरा चाहिए. मुझे मालूम है यहाँ कितनी रिक्वायरमेंट है, कम से कम 25 अगर देंगे तो बहुत अच्छा रहेगा. इसलिए मैंने ये मेरे जेब से, मेरे खर्चे से, अभी भी जो कचरा उठा रहे महिलाएं कि घर घर में जाके कचरा उठाना, साफ़ सफाई करना, ये सब मैं कर रहा हूँ. क्योंकि यहाँ की नगर सेवक उर्फ नगर सेवक वो बोल रहे हैं कि मेरे पास फंड ही नहीं है, निधि नहीं है, मैं क्या काम करूँ. इसके लिए निधि विधि कुछ नहीं लगता है. 20 सालों से आप इस एरिया की सेवा कर रहे, तो थोड़ा मेवा, जेब का पैसा खर्चा करना चाहिए. मेवा तो देना चाहिए लोगों को. हाँ, बराबर ना. ठीक है, धन्यवाद. ईश्वर तायडे जिनका मैं शुक्रगुजार हूँ, आभार मानता हूँ. हमारी पूरी डोंगरे सदन, चाल, शिमला इस्टेट है, यशोदा कुंज है, हमारे इस परिसर में ये कचरा हमको रोज़ सुबह उठो, थैलियाँ लो, फिर पहला कचरा डालने को भागो, छाती में दर्द हो रहा है, क्या हो रहा है. बुढ़ी औरत लोग भी, अपना घर वाले, ये तरुण जो बच्चे लोग हैं वो लेके नहीं जाते, बच्चे लोग लेके नहीं जाते, तो ये सब हम बूढ़े लोग को करना पड़ता है, सीनियर सिटीज़न को करना पड़ता है. तो इन्होंने जो व्यवस्था की उससे मैं बहुत खुश हूँ. हमारे पूरे रहीवासी खुश है. आजू बाजू में भी मैं घूमता हूँ, मेरे को सब पहचानते हैं. यहाँ पे मेरा शिमला इस्टेट में भी रूम है. ये क्या लगता है कि अच्छा तो इन्होंने जो अभी जो व्यवस्था की है वो बोलते हैं ना, उसको मेरा सैल्यूट है. ये काम किसका था? ये काम किसका था? काम ये एक्चुअली वो कुछ चलाते हैं ना, उनको कुछ हाँ, वो उसको वो इसके पहले जो थे ना, नगर सेवक कोई भी हो, उससे ये नहीं है. लेकिन इसके पहले जो किसी ने किया नहीं है, वो आज इन्होंने किया है. इसके लिए मैं शुक्रगुजार हूँ. और एक भी सिर्फ संडे को छुट्टी लेते, बाकी कभी भी और ऐसे नहीं. पहला तो एक ही आदमी आता था कचरा लेने को, डब्बा, और अभी 4-4 आदमी साथ में आते हैं. कितना भी कचरा दो उनको, घर साफ करो. ये मैदान आज कितना साफ है. या
परिसरातील माझ्या सर्व लाडल्या बहिणी आणि लाडल्या बहिणी म्हटल्यानंतर आमचं काम आहे सरकारचं की त्यांची सुरक्षितता बघणं. कारण तुम्ही सांगितलं जेंट्सला बोला, जेंट्सला कुठल्याच समस्या नाही, सगळ्याच लाडल्या बहिणींना समस्या आहे. कारण तुम्ही घरामध्ये कशा पद्धतीने राहतात. आजही महिला असुरक्षित आहेत. आजही आमच्या आई बहिणींना रस्त्यावरून चालताना भीती वाटते. आणि म्हणून आमच्या सरकारचं काम आहे की आपल्या लाडली बहिणींना सुरक्षितता देणं, की त्या आपल्या घरामधून ऑफिसपर्यंत कशा पद्धतीने बिंदास जातील, बिंदास फिरतील. याच्यासाठी आज हा आपला संवाद आपण आयोजित केलेला आहे. या संवादाला आपल्या साकीनाका पोलीस स्टेशनचे सिनियर यादव साहेब येणार आहे, पण DCP आल्यामुळे अचानक काहीतरी मोठी घटना घडलेली आहे साकीनाका पोलीस स्टेशनला. लाईट्स नाही आणि गटार साफ करायला माणसं नाही. आपण आता इथे कचरा उचलायला आणि गटार साफ करायला मला वाटते माणसं ठेवलेली आहे, बरोबर ना. इथल्या स्थानिक नगरसेवकाकडे आपण गेल्यानंतर ते सांगतात माझ्याकडे फंड नाही, मी काय करू शकतो, असं करू शकतो. बघा, लोकप्रतिनिधीचं काम हे रडणं नाही आहे, कारण सांगणं नाही, काय करायला पाहिजे ते त्यांनी आपल्याला केलं पाहिजे. पण असो, गेले 20 वर्ष ते इथले प्रतिनिधित्व करतात. त्यांचं काम आहे प्रत्येक माणसाला सुरक्षितता देणं, माझ्या प्रत्येक लाडली बहिणीला सुरक्षितता देणं. तिच्या जर 50 समस्या असतील, त्या 50 समस्यामधल्या निदान 10 समस्या तरी सोडवल्या गेल्या पाहिजे. पण हे होत नाहीये. कारण मी बघतोय कचऱ्याचं साम्राज्य, बेटा कचऱ्याचं साम्राज्य खूप वाढत चाललेलं आहे आणि कचऱ्यावाला घरात येत नाही. माझ्या ताईने मला सांगितलं की जी गाडी BMCची अगोदर यायची ती सुद्धा येणं बंद झालेली आहे. कालच्या परवाच्या पावसामध्ये तर लोकांच्या घरात किती पाणी गेलं हे आम्ही पाहिलं, कारण तो नालाच डीप क्लीन झालेला नाही. ह्या सर्व गोष्टी आहेत, पण असो आपल्याला याच्यावर मार्ग काढायचा. जैसे कि आपने देखा यहाँ पर साकीनाका पुलिस स्टेशन के जो अधिकारी थे इस संवाद कार्यक्रम में नहीं उपस्थित हो पाए, क्योंकि दूसरा एक केस उनके सामने होने की वजह से नहीं आ पाए. लेकिन यहाँ के जो पूर्व नगरसेवक ईश्वर ताड़े ने यहाँ के स्थानिक नागरिकों से संवाद स्थापित करते हुए यहाँ की सुरक्षा से संबंधित समस्याओं को पूरी तरह से संज्ञान में लिया और उन्हें CCTV कैमरे सहित जो भी सुरक्षा में जो भी कदम उठाए जाएंगे उन सभी पर आश्वस्त किया और आश्वासन दिया है. लोगों ने साफ तौर पर ईश्वर ताड़े का भी धन्यवाद ज्ञापित किया है. मेरे सहयोगी कैमरामैन राहुल के साथ मैं मुरारी पांडे, मुंबई, चांदीवली वार्ड क्रमांक 158 से.